हॅलो फ्रेंड, श्रीशाज क्रिएशनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। मी उलन रांगोळी मॅटचे फ्रीमध्ये क्लास घेत आहे। त्यामध्ये मी ऑलरेडी 2-3 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत बेसिकपासून, ते तुम्ही बघू शकता। तर आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण क्लासमध्ये बघतोय की छान असं फूल सोप्या पद्धतीत आणि एकदम सिंपलमध्ये कसं बनवू शकतो। कलर कॉम्बिनेशन पूर्ण डिटेल तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसेल। तसेच तुम्ही जर नवीन असाल ह्या चॅनलवर तर सबस्क्राइब करा, जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुम्हाला माझे दिसतील। आणि जर कोणी सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करून घ्या। छोट्या छोट्या टिप्स, सोप्यात सोपी माहिती मी तुम्हाला देईन। थँक्यू। चला आज बघूया एकदम सोप्या पद्धतीने छान असं आपण फूल काढणार आहोत। त्यासाठी हा नॉन ओव्हनचा बेस खाली घेतला आणि आपल्या घरात जे जेवायचं ताट असतं ते आपण खाली घेऊन छान असं वर्तुळ काढलेलं आहे, जे की सगळ्यांच्या घरात असतं। मी सोप्या पद्धतीत तुम्हाला शिकवायचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून सगळ्यांना हे येईल असं। बघा, असं आपण हे वर्तुळ कट करून घेऊ। हे तर इथपर्यंत तर आपल्याला सगळ्यांना सिंपलमध्ये जमणार आहे। त्याच्यानंतर पण पुढे काही असं जड असं नाही आहे। त्याच्यानंतर काय करायचं आहे, हे जे वर्तुळ आहे ते आता म्हणजे अर्धा गोलाकार करायचं आहे, नंतर ते पाऊण करायचं आहे। दाखवते कसं ते। हे बघा, हे अर्ध केलं, त्याचाच आता आपल्याला पाव करायचा आहे। त्याचाच आता आपल्याला अजून एक भाग करायचा नाही आहे। आता आपल्याला जो पॉइंट आहे तो भेटतो की कुठच्या पॉइंटला आपल्याला मध्यबिंदू पाहिजे, तो वर्तुळाचा मध्यबिंदू, जे की आपण गणितमध्ये शिकलोच असणार। मध्यबिंदू भेटल्यानंतर आपल्याला तिथे एक वर्तुळ काढायचं आहे। त्याच्यासाठी आपल्याला 2 इंच एवढं आपण वर्तुळ काढणार आहोत। हे बघा, अशा पद्धतीने आपण सिंपलमध्ये वर्तुळ हे पण तुम्ही करू शकता। त्याच्यानंतर त्याच्यात आणि त्या वर्तुळात 2 इंचमध्ये 1.5 इंच तुम्ही ॲड करा आणि त्याच्यावरती आणि एक तुम्ही असं सर्कल काढून घ्या। हे बघा, आता त्याच्यात आपण अजून एक 1.5 इंच ॲड केले। पहिले आपण घेतले होते 2 इंच, त्याच्यात 1.5 इंच म्हणजे 3.5 इंच आपण वर्तुळ काढलेला आहे। हे बघा, छान असं। हे बघा, घरी बसून हे कोणी सिंपलमध्ये करू शकतं असं आहे। आणि आपले हे 2 वर्तुळ झालेले आहे, एक छोटा आणि एक मोठा। तर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, परत आपण अर्धा गोल करतो तसं आपल्याला हे काढून घ्यायचं आहे अर्धा गोल सारखं। हे बघा, अर्धा गोल केला, परत त्याचे फोल्ड केले आणि परत आणि एक फोल्ड केला। आता आपल्याला ह्याची लांबी काढायची आहे, किती आहे ती, कारण त्याच्यानुसार आपला फूल होणार आहे। जी ह्याची आपण वर्तुळाची जी रुंदी आहे ना, म्हणजे आपले किती फुलं बसतील ह्याचा आपल्याला अंदाज येतो। असा फोल्ड केल्यानंतर आता माझं हे किती बसलं, 3 इंचची ही माझी लांबी आहे। ही जी लांबी आहे ती 3 इंच आहे लांबी, आणि रुंदी होती ती 2 इंच अशी आलेली, म्हणजे खाली फुलाचं आहे ते 2 इंच आलेलं। त्याच्यासाठी आता मी खालून 1 इंचावर मला टिक मार्क करायची आहे। 1 इंचावर टिक मार्क केल्यावर ते 2 इंच होतं, कारण ही फोल्ड बाजू आहे। हे बघा, इथं 1 इंचाला मी हे टिक करून घेतलेलं आहे, बघितलं। आणि त्याच्यानंतर उभी लाईन आपल्याला 3 इंचावर मारायची आहे। आता उभी लाईन 3 इंचावर मारली। आता वरून आपल्याला अर्धा त्रिकोण कसा करायचे, तिरपी लाईन मारायची आहे जराशी इथं ह्या 3 इंचावरून। ही बघा, ती आपल्याला 1.5 इंचापर्यंत ती मारायची आहे। आणि त्याच्यानंतर जो आपला खाली पॉइंट आहे त्याला असं गोल हाताने असं शेप द्यायचा आहे पानाचा, कसा आपल्याला वरून त्रिकोण कसा करायचा तिरपी लाईन मारून, आणि हा असा सिंपलमध्ये शेप काढायचा आहे। हे बघा, हे आपला आता पेपर पॅटर्न तयार झाला आहे। कारण वेगवेगळं आपण प्रत्येक वेळी काढायला गेलं तर आपलं ते सारखं येणार नाही, म्हणून आपल्याला एकच पॅटर्न सगळीकडे ठेवायचं आहे। म्हणून आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर हे आहे पेपर पॅटर्न, ते सगळीकडे ठेवून बघायला पाहिजे, मार्क करून घ्यायला पाहिजे की कुठे गॅप राहतो काय राहतो काय। जर गॅप राहत असेल तर थोडा इंच आपण सोडायला पाहिजे, कारण ह्याच्यासाठी ती आपण मेजरमेंट घेतली। डायरेक्ट आपण पेपर पॅटर्नने केलं तर आपला एक कुठेतरी मिस होतो। त्याच्यासाठी मेजरमेंट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे। ती आता मी तुम्हाला दाखवली की उंची 3 इंच आणि जी रुंदी आहे ती त्याची 2 इंच होती। त्याच्यासाठी आता हा आपला पेपर पॅटर्न फुलाचा छानपैकी बसणार आहे। बघा, अशा पद्धतीने आता आपला गॅपही उरणार नाही। जर तुम्ही सगळं डायरेक्ट केलं विदाउट मेजरमेंटचं तर तुमचा गॅप उरतो आणि मग कन्फ्यूज होतो की तो एक गॅप कसा भरून काढायचा। तर एक गॅप भरून काढायचा नाही, आपल्याला मेजरमेंट परफेक्ट घ्यायची आहे। त्याच्यासाठी आपल्याला हे करायचं आहे। हे बघा, ही आता जी फुलं आहे ती बघा, पानं जी मी केली आहेत ती
पाकळ्या कशा त्या एकदम परफेक्ट बसतात. तुम्ही जर कोणी असेल तर फक्त मेजरमेंट सारखी घ्या. आपला जर डायग्राम सारखा असेल तरच आपली जे फूल आहे ते छान दिसणार, कारण डिझाईन जर व्यवस्थित दिसली तरच ते आपल्या येणार, आपल्याला भरायला बरं पडणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही हे असं करून घ्या. चारही साईडला पहिलं मार्क करून घ्या. त्याच्यानंतर हे तुम्ही प्रॉपर एकदम फुल काढ. हे बघा आता आपलं हे बघा डिझाईन पण छान दिसते, मस्तपैकी अशी आता रेडी झालेली आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला कलर कॉम्बिनेशन कुठचे घ्यायचे आहे, त्याच्यासाठी आता मी हे ठेवून बघत आहे की कोणते कलर ह्या फुलावर छान दिसतील असे. तर हे कलर मी त्याच्यात घालणार आहे, म्हणून मी ते माझ्या आवडीचे कलर मी सिलेक्ट करून ठेवले आहे आणि ग्लू गन गरम करायला ठेवलेली आहे. तर चला तर आता आपण सुरुवात करूया हे कलर भरण्यासाठी. सगळ्यात आधी येल्लो घेऊ की पिंक घेऊ असं मन वाटलं, तर नको म्हटलं येल्लो, आपण आतमधचा जो कलर आहे तो येल्लो कलरने भरून घेऊया. जसं बसतं. आणि हा मधला गोल आहे तो पूर्ण येल्लो कलरने आपण उलनने भरून घेतलेला आहे. बघा छान असा आपला हा गोल तयार झालेला आहे. नंतर तो कैचीने कट करून मधचा जो टोक राहतो ते पण आपल्याला प्रेस करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याला साईडनं मी व्हाईट कलर दिला आहे. हा बघा छान असा व्हाईट कलर त्याला लागलेला आहे आणि तो पण मी व्यवस्थितरित्या 2 फेरे त्याला मारून घेतलेले आहेत. हा बघा आणि परत आपला हा तिसरा फेरा चालू आहे, कारण जो हायलाइट करताना ते व्यवस्थित असं दिसायला पाहिजे, ह्याच्याकडे आपल्याला लक्ष पाहिजे की कोणता कलर घातल्याने कोणता कलर छान दिसेल म्हणून. त्याच्यानंतर ह्या पाण्याच्या पाकळ्या आता मी येल्लो कलरने करून घेत आहे. जी त्याची बॉर्डर आहे ती येल्लो कलरने करून घेत आहे, कारण जो आत रंग आहे तोच जर रंग बाहेर असेल तर बघणाऱ्याला पण छान वाटतं, कलर कॉम्बिनेशन आपलं व्यवस्थित होतं. त्यासाठी आपल्याला जसा आतमध्ये कलर आहे तोच आपण बॉर्डरला यूज केला तर खूप छान वाटतं. जास्त कलर वापरण्यापेक्षा त्याच्यातलेच आतमध्ये तेच कलर बॉर्डरला यूज केला तर खूप छान असं दिसतं. ही माझा स्वतःचा विचार होता, तो मी तुम्हाला सांगितला आणि मी जे तुम्हाला सांगते बोलते, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल किंवा मी जे तुम्हाला आयडिया किंवा टिप्स किंवा सोपी पद्धत कशी आहे ते दाखवण्याचा जर तुम्हाला प्रयत्न करते, ते जर तुम्हाला आवडलं तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे काही जे हे म्हणजे डिझाईन किंवा डायग्राम आहे ते मी तुम्हाला सोप्यात सोप्या पद्धतीत दाखवण्याचा प्रयत्न करेल. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि पहिली गोष्ट सबस्क्राईब करून घ्या. एकदा सबस्क्राईब केल्याने तुम्हाला माझे व्हिडिओ रोज दिसतील. आणि त्याच्यानंतर हा जो उलन आता मी भरते आहे बघा, दिसतो तुम्हाला आबोली कलर, त्याचा बघा आता मी तुम्हाला दाखवते. जो मी कलर भरते आहे त्याच्या जो मधचा जो पॉइंट आहे तो मी असाच ठेवत आहे, त्याच्यात मी कोणताही कलर घालत नाही आहे. जो लास्टला राहतो बघा पॉइंट तो रिकामी आहे, दिसले का तुम्हाला सगळ्यात, त्याच्यात मला जरासा डार्क कलर घालायचा आहे म्हणून मी ते तसं कॉम्बिनेशन करायला ठेवलेलं आहे. आणि उलन रांगोळी मॅटचा जो क्लास आहे तो बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत आहे, म्हणजे छोट्यात छोट्या रांगोळीपासून ते मोठ्यात मोठ्या रांगोळीपर्यंत ते कमळ वगैरे कसं बनवतात, काय बनवतात ते सर्व मी व्हिडिओ अपलोड करणार आहे माझ्या चॅनलवर. त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब चॅनल करावा लागणार, तरच तुम्हाला माझे पुढचे व्हिडिओ दिसतील. आणि बघता बघता बोलता बोलता आपलं हे फुलाचं हे झालेलं आहे. आणि जो आता मध्ये गॅप राहिलेला आहे त्याच्यात बघा मी रेड कलर घातलेला आहे आणि रेड कलर घालून घातल्यानंतर आता आपल्याला जो सर्कल राहिला आहे, जे वर्तुळ आहे त्याचा आतमध्ये आता आपल्याला कलर भरायचे आहे. पण त्याच्या आधी आपल्याला जी बॉर्डर आहे ती मी येल्लो कलरने परत बॉर्डर करून घेतली आणि जो त्याच्यामध्ये राहिलेला जो गॅप आहे तो बघा मी व्हाईट कलरने पूर्ण करून घेत आहे, जेणेकरून तो हायलाइट होईल आणि आपला मध्ये कलरही व्हाईटच आहे. त्याच्यासाठी आपण कलर कॉम्बिनेशनकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे. अशा प्रकारची फुलं तर सगळीच करतात आणि आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे की आपण अजून याच्यामध्ये काय करू शकतो क्रिएटिव्हिटी. आता हे आपलं फूल बनवून रेडी झालं, मार्केटमध्ये असंच भेटतं. त्याच्यासाठी हे बघा माझ्याकडे हा
सर्कलचे मोती होते ते अटॅच केले आणि बघा कशी रांगोळी किती छान वाटते ती. आपण काहीतरी असं ॲडिशन केल्याने कस्टमरला ते आवडतं. कारण रांगोळी मॅट हे आता सगळीकडे झालेलं आहे, पण त्याच्यात आता आपण ॲडव्हान्स करायला शिकायला पाहिजे. काहीतरी असं वेगळं युनिक केलं, कारण आर्टिफिशियल सगळं बाजारात भेटतं, पण ते डोक्यात आणून त्याला काय केल्याने ते आणि छान वाटेल, कस्टमरला घेण्याची इच्छा होईल, याकडे लक्ष ठेवायला पाहिजे. त्याच्यासाठी मी असं केलं आहे. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. थँक्यू, धन्यवाद.